कायदा कळत नसेल तर सांगावं लागेल ना। आम्ही लोकशाहीमध्ये जगतो, आम्ही संविधान मानतो। जर सरकारमधला लोकप्रतिनिधी चुकीचं बेकायदेशीर कृत्य करत असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ नये असा कुठे GR नाहीये। तुम्ही आंदोलन राष्ट्रवादी म्हणून करताय का सर्व संघटना मिळून करताय? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिव शाहू फुले आंबेडकर या विचारांचे आम्ही आहोत आणि आम्ही महायुतीत आहोत याचा आम्हाला भान आहे। महायुतीत आहोत म्हणून कोणी बेकायदेशीर कृत्य करेल आणि त्याला आम्ही पाठिंबा देईल असं होत नाही। आणि मेधा कुलकर्णी खासदार यांच्या विरुद्ध आम्ही गुन्हा दाखल करायला भाजपच्या विरोधात नाही। अजित पवारांशी बोलणार आहात काय? सगळ्या संबंधाला अजित पवारांना काही आतमध्ये नमाज पठण केलं मुस्लिम महिलांनी असा आरोप त्यांनी केला। आतमध्ये गोमूत्र शिव पडलं, शिववंदना म्हटली आणि त्याच्यानंतर बाहेर जाता जाता त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी या मजरला लक्ष केलं आणि म्हणून भगवा फडकायचा। पुढे चला मुळामध्ये त्यांनी विषय हा डायव्हर्ट केलाय। आता तुम्ही सगळेजण नीट ऐका। हा शनिवारवाडा मराठा साम्राज्य पेशवे यांचं मुख्यालय होतं। 1936 साली ही जी मजार काल ते दाखवत होत्या 1936 साली पुरातन विभागात त्याची नोंद आहे। मग मला सांगा माझा जन्म सोडावं या मेधाताईचा तरी जन्म झाला होता का? किंवा जे हिंदू संघटना म्हणून जिथं आंदोलन करत होते त्यांचा तरी जन्म झाला होता का? आता याचा 7/12 जो आहे पूर्वीचा तो मी काढलेला नाहीये, तोही मला काढायचा आहे। आणि मला अशी माहिती जी मिळालेली आहे की इथं दिवाबत्ती करायला किंवा इथले जे काही पूर्वीचे मुस्लिम आमचे काजी लोक होते त्यांना 1 रुपये मानधन सुद्धा देत होते। त्यामुळे कुठेतरी जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम मध्ये तेढ निर्माण करण्यासाठी आतापर्यंत सातत्याने मेधा कुलकर्णींनी हे केलेलं आहे। काय याच्यातून साध्य करायचं मेधा कुलकर्णींना विचारा ना। आता मला DCP म्हणजे पोलिसांनी ASI मेमोरंडम म्हणजे भारतीय पुरातन सर्वेक्षण विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ याच्या ह्याच्यातनं ज्यांनी नमाज पडलाय त्यांच्यावर गुन्हा दाखल केला। काय तर संरक्षणाच्या निमित्ताने नमाज पडला म्हणून कोणता शनिवारवाड्याला धोका निर्माण झाला हे पोलिसांनी सांगावं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।